नमस्ते विद्यार्थ्यांनो, मी देसाई टीचर माझ्या विज्ञान विषयाच्या मराठी शिक्षण मालिका या YouTube चॅनेलवर आपल्या सर्वांचे स्वागत करते. मी बनवलेला व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. नमस्ते विद्यार्थ्यांनो, तर आज आपण इयत्ता 9च्या सायन्स भाग 1 मधील प्रकरण 6 उती या धड्याला सुरुवात करूया. तर विद्यार्थ्यांनो, आपल्याला माहितीच आहे की प्रत्येक सजीव हा पेशींनी बनलेला असतो. तो एकपेशीय असो अथवा बहुपेशीय. मग याच्यामध्ये बहुपेशीय जे काही सजीव आहेत यांची रचना कशी असते किंवा यांचे शरीर कशापासून बनते, तर यांचा मूलभूत कार्यात्मक आणि रचनात्मक घटक तर पेशीच असणार आहे. ठीक आहे, पण इथं पाहायचं आहे तर पेशी ज्या आहेत या पेशींपासून उती बनतात. या उतींपासून अवयव बनतो आणि ह्या अवयव जे आहेत हे अनेक प्रकारचे अवयव एकत्रित येऊन अवयव संस्था बनते आणि यानंतर सजीवाचे काय बनते, शरीर बनते. आता आपण पेशी, उती, अवयव आणि अवयव संस्था यांच्या व्याख्या पाहूया. तर सर्वप्रथम पेशी म्हणजे काय, तर सजीवांच्या रचनात्मक व कार्यात्मक घटकाला पेशी असे म्हणतात. उती म्हणजे काय, तर एकाच प्रकारची रचना व कार्य करणाऱ्या पेशींच्या समूहाला आपण उती असे म्हणतो. अवयव म्हणजे काय, तर विशिष्ट प्रकारचे कार्य करण्यासाठी एकत्र आलेल्या उतीच्या समूहाला अवयव असे म्हणतात. अवयव संस्था म्हणजे काय, तर सजीवातील सर्व कार्य करण्यासाठी अवयवांचा समूह एकत्रित कार्य करतो, ज्याला आपण अवयव संस्था असे म्हणतो. आणि यानंतर बहुपेशीय सजीवाची निर्मिती होते. तर आपण उती म्हणजे काय हे पाहिलंच होतं. तर एकाच प्रकारची रचना व कार्य करणाऱ्या पेशींच्या समूहाला आपण उती असे म्हणतो. मग याच्यामध्ये वनस्पती उती आणि प्राणी उती यांचं वर्गीकरण कसं केलं जातं हे आपल्याला या धड्यामध्ये शिकायला मिळेल. तर सर्वप्रथम आपण वनस्पती उतींचे वर्गीकरण कसे करायचे आहे ते पाहूया. तर इथं तुम्हाला वर्गीकरण तक्ता दिसेल. तर याच्यामध्ये आपण पाहायचं आहे तर वनस्पती उती ज्या आहेत त्यांचे सर्वप्रथम 2 भाग पडतात, वर्धिष्णू उती आणि स्थायी उती. आणि याच्यामध्ये वर्धिष्णू उती ज्या आहेत याचे पुन्हा 3 प्रकार पडतात, अग्रस्थ वर्धिष्णू उती, पार्श्वीय वर्धिष्णू उती आणि अंतर्विष्ट वर्धिष्णू उती. आणि नंतर स्थायी उती ज्या आहेत त्याचे पुन्हा 2 प्रकार पडतात, साध्या स्थायी उती, संयुक्त स्थायी उती. आणि यातील साध्या स्थायी उती ज्या आहेत त्याचे पुन्हा 3 प्रकार पडलेले आपल्याला पाहायला मिळतील, ते म्हणजे मृदू उती, स्थूलकोन उती, कठीण उती. आणि संयुक्त उती ज्या आहेत, संयुक्त स्थायी उती यांचे पुन्हा 2 प्रकार पडतात, ते म्हणजे प्रकाष्ठ उती आणि परिकाष्ठ उती. म्हणजे हा वर्गीकरण जो आपण तक्ता पाहिलेला आहे हा वनस्पती उतींचा आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि याच्यानंतर आपण ह्या वर्गीकरणाचाच अभ्यास करायचा आहे. या वर्गीकरणामध्ये येणाऱ्या वर्धिष्णू उती असोत अथवा स्थायी उती किंवा त्यांचे जे काही प्रकार आहेत या सर्वांचा एक एक करून आपण अभ्यास या धड्यामध्ये करायचा आहे. आता आपण वनस्पती उतीमधील जो पहिला प्रकार आहे वर्धिष्णू उती त्याचा अभ्यास करूया. तर या वर्धिष्णू उती म्हणजे नक्की काय आहेत, तर वनस्पतीच्या वाढीसाठी कारणीभूत असणाऱ्या उतींना वर्धिष्णू उती असे म्हणतात. एक लक्षात घ्यायचं इथं वर्धिष्णू हा जो शब्द आहे हे म्हणजे वर्धन होणे म्हणजे वाढ होणे, म्हणजे वनस्पतीची वाढ. मग ह्या वनस्पतीच्या वाढीसाठी कारणीभूत असणाऱ्या उतींना आपण काय म्हणायचं आहे, तर वर्धिष्णू उती असं म्हणायचं आहे. तर आपल्याला माहिती आहे की छोट्या बीजापासून मोठ्या वृक्षाची निर्मिती होत असते किंवा रोपट्यांची, झाडांची निर्मिती होत असते. हे होत असताना तुम्ही पाहिलं असेल तर त्याच्यामध्ये वाढ नक्की कुठं पाहायला मिळते, तर वनस्पतीची उंची वाढते, तिचा घेर वाढतो किंवा तिच्या मुळांची लांबी वाढत असते. ठीक आहे, तर ह्या वर्धिष्णू उती ज्या आहेत त्या आपल्याला पाहायला कुठे मिळतात, तर जो वनस्पतींचा जो शेंड्याचा भाग आहे, मुळांची टोकं आहेत किंवा वनस्पतीचा जो घेर आहे आणि पानांचा जो तळाचा भाग आहे किंवा फांद्यांच्या सांध्यामध्ये या सर्वत्र आपल्याला या वर्धिष्णू उती पाहायला मिळतात. मग यांच्या आढळानुसार म्हणजे त्या कुठे सापडतात याच्यानुसार त्याचे पुन्हा 3 भाग पडतात, अग्रस्थ वर्धिष्णू उती,
ज्याला आपण अपायकल मेरिस्टेम असे म्हणतो, तर ह्या कुठं सापडतात पहा, त्या मुळांच्या टोकाकडे आणि वनस्पतीच्या शेंड्याकडे. तर तुम्हाला माहितीच आहे मुळांची वाढ होत असते, बरोबर आहे, आणि वनस्पतीची जो शेंडा आहे याची वाढ झाल्यानंतर वनस्पतीची उंची वाढते. ठीक आहे, त्यामुळं अग्रस्थ वर्धिष्णू ऊती म्हणजे अपायकल मेरिस्टेम जे आहे ते मुळांच्या टोकाकडे वनस्पतीच्या शेंड्याकडे आपल्याला पाहायला मिळतात. याचं कार्य काय असेल, तर वनस्पतीच्या मुळांची लांबी वाढवणे आणि खोडांची लांबी वाढवणे हे अग्रस्थ वर्धिष्णू ऊतीचं कार्य आहे. नंतर दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे पार्श्वीय वर्धिष्णू ऊती, ज्याला लॅटरल मेरिस्टेम असं देखील म्हणतात. तर वनस्पतीच्या पार्श्वीय भागामध्ये आढळते. आता पार्श्वीय भागामध्ये म्हणजे काय, जर वनस्पती आपण पाहिली तर त्याचा जो घेर असतो, ठीक आहे, बाहेरून दिसणारा जो काही घेर आहे याला आपण पार्श्वीय भाग असं म्हणू शकतो. तर या पार्श्वीय भागामध्ये आपल्याला या पार्श्वीय वर्धिष्णू ऊती म्हणजे लॅटरल मेरिस्टेम पाहायला मिळतात. तर यांचं कार्य काय आहे, तर मुळाचा व खोडाचा घेर वाढविणे. नंतर तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे अंतर्विष्ट वर्धिष्णू ऊती, ज्याला इंटरकॅलरी मेरिस्टेम असे म्हणतात. तर हे आढळतात कुठं पाहिजे, तर पानांच्या तळाशी व फांदीच्या सांध्यामध्ये आपल्याला ह्या अंतर्विष्ट वर्धिष्णू ऊती पाहायला मिळते. तर यालाच आपण इंटरकॅलरी मेरिस्टेम असं देखील म्हणतो. आता आपण वर्धिष्णू ऊतींचे काही गुणधर्म जे आहेत त्याचा अभ्यास करूया. तर या पेशी ज्या आहेत म्हणजे कोणत्या, तर वर्धिष्णू ऊतीमधील पेशी ह्या खूप क्रियाशील असतात. त्यामुळे यातील पेशीद्रव घनदाट असतो. आता पेशीद्रव तर तुम्हाला माहितीच आहे की पेशी केंद्र आणि पेशीपटल याच्यामधील जो द्रवरूप पदार्थ आहे याला आपण पेशीद्रव असे म्हणतो. तर हा फार घनदाट असतो. त्याच्यानंतर पेशीपटल जे आहे, ठीक आहे, म्हणजे पेशीच्या बाहेरील जो आवरणाचा भाग आहे याला आपण पेशीपटल असे म्हणतो. तर तो पेशीपटल जे आहे ते पातळ असतं, ठीक आहे, आणि याच्यामध्ये असणारं जे काही पेशी केंद्र आहे हे ठळक असतं. यांच्यामध्ये रिक्तिका नसतात. आता रिक्तिका पण आपण पाहिलेलं होतं ना, पेशी केंद्र जे आहे त्याच्या बाजूला मोठी रिकामी जागा आपल्याला पोकळी पाहायला मिळते, आपण त्याला रिक्तिका असे म्हणतो. ठीक आहे, तर ते अन्न साठवण्याचं कार्य करतं. तर ह्या रिक्तिका ज्या आहेत त्या आपल्याला वर्धिष्णू ऊतीमध्ये पाहायला मिळत नाहीत. नंतर आहे याचं कारण काय आहे, तर कारण आहे ते म्हणजे पेशीचे मुख्य कार्य काय आहे, पेशी विभाजनाचं. त्यामुळे तिथं रिक्तिकांची गरज भासत नाही. आता एक लक्षात घ्या, वर्धिष्णू ऊतींचं मुख्य कार्य काय आहे, तर वनस्पतीची उंची वाढवणे, मुळांची लांबी वाढविणे, त्याच्यानंतर वनस्पतीचं घेर वाढविणे, बरोबर आहे. मग याच्यामध्ये महत्त्वाचं कार्य कोणतं आहे, तर ते म्हणजे पेशी विभाजनाचं. इथं अन्न साठवण्याची गरज नसते, ठीक आहे. त्यामुळे इथं काय होतं, तर वर्धिष्णू ऊती जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला रिक्तिका आढळत नाहीत, कारण त्याचं मुख्य कार्य काय आहे, पेशी विभाजनाचं आहे. आता आपण वर्धिष्णू ऊती म्हणजे काय याचा अभ्यास केला, त्याचे जे 3 प्रकार पडतात याचा देखील अभ्यास केला. तर आता आपण वनस्पती ऊतींचा दुसरा प्रकार तो म्हणजे स्थायी ऊती याचा अभ्यास करूया. तर या ऊती ज्या आहेत म्हणजे कोणत्या, तर स्थायी ऊती, यांची निर्मिती जी आहे ती वर्धिष्णू ऊतीपासूनच झालेली आहे. म्हणजे वर्धिष्णू ऊती ज्या आहेत ह्या वनस्पतीची वाढ करतात, बरोबर आहे, आणि याच्यानंतर ज्या निर्माण झालेल्या ऊती आहेत यांच्यापासूनच स्थायी ऊतींची निर्मिती होत असते. मग वर्धिष्णू ऊतीपासून यांची निर्मिती झाल्यानंतर त्या काय करतात, एक विशिष्ट प्रकारचं कार्य करायला लागतात, ठीक आहे, म्हणजे त्याची स्थायी ऊतीमध्ये निर्मिती होते. यावेळी त्यांची विभाजनाचे कार्य नष्ट होते. तर तुम्हाला माहिती आहे की सर्वप्रथम वनस्पतीची वाढ करण्यासाठी पेशी विभाजनाची गरज असते, जे काम वर्धिष्णू ऊती करत असतात. पण या वर्धिष्णू ऊतींच्या विभाजनानंतर ज्या काही नवीन ऊती निर्माण होतात या ऊती काय करतात, एक विशिष्ट प्रकारचं कार्य करायला लागतात, ठीक आहे, आणि त्याची स्थायी ऊतीमध्ये म्हणजे त्याचे स्थायी ऊतीमध्ये रूपांतर होते. आता यावेळी त्याची विभाजनाचे काय होणार, कार्य नष्ट होणार, म्हणजे पेशी विभाजन जे आहे ते कार्याची त्याला तर गरज लागत नाही, त्यामुळे ते कार्य नष्ट होतं व त्या ऊती स्थायी ऊतीमध्ये काय होतात, रूपांतरित होतात. नंतर या ऊतींना स्थायी रूप म्हणजे एक परमनंट असं स्ट्रक्चर प्राप्त होतं, त्याला आकार सुद्धा एक स्थायी प्रकारचाच प्राप्त होतो. स्थायी ऊती विशिष्ट प्रकारचे कार्य करू लागतात, यालाच विभेदीकरण असे म्हणतात. म्हणजे लक्षात घ्यायचं आहे, तर वर्धिष्णू ऊतीपासूनच या निर्माण होतात, पण काय करतात, त्यांचं पेशी विभाजनाचं जे काही कार्य आहे ते नष्ट होतं, ठीक आहे, म्हणजे तो गुणधर्म नष्ट होतो. याच्यानंतर काय करतात, तर त्या विशिष्ट प्रकारचं कार्य करायला सुरुवात करतात
आणि या सगळ्या क्रियेलाच आपण विभेदीकरण असं देखील म्हटलं जातंय. तर याच्यामध्ये आता स्थायी ऊती ज्या आहेत त्याचे पुन्हा प्रकार पडतात. साध्या स्थायी ऊती आणि संयुक्त स्थायी ऊती असे हे 2 प्रकार आहेत. आता या साध्या स्थायी ऊतींचे आणि कोणते प्रकार आहेत, तर ते प्रकार पडतात 3. तर ते कोणते पाहायचं आहे? मृदू ऊती, स्थूलकोन ऊती आणि कठीण ऊती. म्हणजे साध्या स्थायी ऊतींचे प्रकार किती आहेत? 3. मृदू ऊती, स्थूलकोन ऊती आणि कठीण ऊती. त्यातला जो पहिला प्रकार आहे मृदू ऊती, याचा आपण अभ्यास करूया. तर आता मृदू ऊती काय झाली? एक साध्या प्रकारची स्थायी ऊती झाली. ठीक आहे, तर त्याचे गुणधर्म बघूया आपण. तर पातळ पेशीभित्ती असणाऱ्या साध्या स्थायी ऊतींना मृदू ऊती असे म्हणतात. मग मृदू ऊती कशाला म्हणायचं आहे पाहिजे, इथं आकृतीमध्ये पण दाखवलेलं आहे. ठीक आहे, तर याच्या पेशी भित्ती ज्या आहेत ह्या कशा आहेत? पातळ आहेत. आलं लक्षात? आणि म्हणूनच यांना काय म्हटलेलं आहे? या साध्या स्थायी ऊतींना मृदू ऊती असं म्हटलेलं आहे. या ऊती सजीव असतात. मृदू ऊतीमध्ये पेशींची रचना विस्कळीत असते. ठीक आहे, म्हणजे अतिशय एकमेकाला चिकटून असतात किंवा विशिष्ट प्रकारामध्ये त्यांची रचना असते असं नाही आहे. तर मृदू ऊती ज्या आहेत त्यांच्या पेशींची रचना कशी असते, तर ती विस्कळीत असते. त्यामुळं काय होतं, तर या पेशींच्या मध्ये पोकळ्या निर्माण होतात. म्हणजे पेशी अंतर्गत पोकळ जागा आपल्याला पाहायला मिळते. आणि या पेशीमध्ये हरित कण असतात. मग आता हरित कण आहेत म्हणजे या पेशी कोणती क्रिया करू शकतात, तर प्रकाश संश्लेषण ही क्रिया मृदू ऊती करू शकतात. तर आता आपण या मृदू ऊतींची कार्ये जी आहेत ती पाहूया. तर मृदू ऊतींचं कार्य कोणतं आहे, तर वनस्पतींना आधार देण्याचे कार्य मृदू ऊती करत असतात. अन्न साठवण्याचे कार्य करतात. आणि काही वेळा या ऊतीमध्ये काय असतात, तर हरित कण असतात. आणि त्यामुळे त्या प्रकाश संश्लेषणाचे कार्य करतात. म्हणून त्यांना हरित किंवा क्लोरेनकायमा असे म्हणतात. लक्षात घ्यायचं आहे, कधी कधी प्रश्न देखील विचारला जाईल की मृदू ऊतींना हरित किंवा क्लोरेनकायमा असे का म्हणतात, तर तुम्ही सहज उत्तर देऊ शकता. कारण त्याच्यामध्ये काय आहेत? हरित कण आहेत, ज्याच्यामुळे मृदू ऊती काय करू शकतात, तर प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे अन्नाची निर्मिती करू शकतात. म्हणून त्यांना हरित किंवा क्लोरेनकायमा असे देखील म्हणतात. मृदू ऊतीमध्ये हवेच्या पोकळ्या असल्याने जलीय वनस्पती पाण्यावरती तरंगू शकतात. तर तुम्ही पाहिलं असाल तर कमळाची पानं देखील वर तरंगतात. ठीक आहे, किंवा काही जलीय वनस्पती ह्या पाण्यावरती तरंगताना आपण पाहिले असाल. तर ह्या पाण्यावरती कशा काय तरंगू शकतात, तर त्याच्यामध्ये ज्या काही मृदू ऊती आहेत तर ह्या विस्कळीत मांडणी असल्यामुळे काय असतात, तर त्याच्यामध्ये गॅप असतो. ठीक आहे, आणि जो गॅप आहे किंवा ज्या पोकळ्या आहेत ह्या हवेने भरलेल्या असतात. त्यामुळं त्या काय होतात, हलक्या बनतात. आणि ह्या जलीय वनस्पती पाण्यावरती तरंगू शकतात. मुळे आणि देठातील मृदू ऊती अन्न व पाणी साठवण्याचे कार्य करतात. म्हणजे आता आपण इथं पाहू शकतो, तर मृदू ऊतींची कार्य कोणती आहे? वनस्पतींना आधार देणं असू देत, अन्न साठवणं असू देत, किंवा प्रकाश संश्लेषण क्रिया असू देत, किंवा काही ज्या जलीय वनस्पती आहेत त्यांना पाण्यावरती तरंगण्यासाठी या मदत करतात. आणि अन्न आणि पाणी जे आहे ते साठवण्याचं कार्य देखील मृदू ऊती करत असतात. आता आपण त्यातील पुढचा जो प्रकार आहे तो पाहूया, तो म्हणजे स्थूलकोन ऊती. या देखील साध्या स्थायी ऊतीच आहेत. तर याचे गुणधर्म कोणकोणते आहेत, तर वनस्पतीमधील लवचिकता विशिष्ट प्रकारच्या स्थायी ऊतीमुळे असते किंवा ती निर्माण होते. त्या ऊतींना आपण स्थूलकोन ऊती असे म्हणतो. पानाच्या देठाखाली अपित्वचेच्या खाली या पेशी असतात. म्हणजे कुठं आढळतात, तर पानाच्या देठाखाली देखील आपल्याला स्थूलकोन ऊती पाहायला मिळतात, किंवा वनस्पतीच्या अपित्वचेखाली या पेशी आपल्याला पाहायला मिळतात. या ऊतीमधील पेशी सजीव आहेत आणि आकाराने थोड्या लांबट असतात. आता इथं तुम्ही आकृतीमध्ये पाहू शकता, तर याचे जे कोपरे आहेत ते तुम्हाला जाड असलेले पाहायला मिळतील. पण ही जाडी जी आहे ती एक समान मात्र नसतेच. ती काय असते? असमान असते. म्हणजे एका ठिकाणी ते कमी जाड असतील तर दुसऱ्या ठिकाणी ते जास्त जाड असतील. त्यामुळे लक्षात ठेवायचे गुणधर्म, तर त्यांचे कोपरे जाड असून ही जाडी असमान असते. नंतर पाहायचं आहे, याच्यामध्ये पेशी अंतर्गत काय आहेत? पोकळ्या अतिशय कमी असतात. तर तुम्ही याच्या आधी काय पाहिलेलं होतं, तर पेशी अंतर्गत पोकळ्या काय होत्या? जास्त होत्या. ठीक आहे, त्यामुळे जलीय वनस्पतींना वगैरे तरंगण्यास ती मदत होत होती. पण स्थूलकोन ऊती ज्या आहेत त्या याच्या विरुद्ध आहेत. तर याच्यामध्ये पेशी अंतर्गत काय नाही आहेत? पोकळ्या नाही आहेत, किंवा त्या अतिशय कमी असतात. तर मग तुम्ही आता स्थूलकोन ऊतीचे गुणधर्म किंवा वैशिष्ट्ये सांगू शकता. तर त्या काय आहेत? तर वनस्पतीमध्ये लवचिकता प्राप्त करून देत असतात. ठीक आहे, पानाच्या देठाखाली किंवा अपित्वचेखाली त्या सापडतात. ऊतीमधील ह्या पेशी कशा आहेत? तर सजीव आहेत.
लांबट आकाराच्या आहेत, कोपरे अतिशय जाड असतात, ते पण असमान म्हणजे असमान जाडीचे असतात आणि याच्या पेशी अंतर्गत पोकळ्या काय आहेत, अतिशय कमी असतात. आता आपण स्थूलकोन ऊती जे आहेत त्यांची कार्य पाहूया. तर ती म्हणजे कोणती आहे, तर वनस्पतीमध्ये लवचिकता प्राप्त करून देणे. या ऊतीमुळे वनस्पती न तुटता सहजपणे वागतात. तर बऱ्याच वेळा आपण बघतो ना, झाडाच्या फांद्या ज्या आहेत त्या तुम्ही वाकवता, ठीक आहे, पण त्या वाकवल्यानंतर पुन्हा होत्या तशा पूर्ववत होतात, ठीक आहे. आणि हे कशामुळे घडतं, तर ह्या स्थूलकोन ऊती ज्या आहेत या काय करतात, तर वनस्पतींना लवचिकपणा आणतात, त्यामुळे त्या न तुटता सहजपणे वागतात. या ऊती वनस्पतींना आधार देण्याचे कार्य करतात. म्हणजे स्थूलकोन ऊतीची कार्य कोणती झाली, तर वनस्पतीमध्ये लवचिकपणा देणे, त्या न तुटता सहजपणे वागतात, हे देखील स्थूलकोन ऊती जे आहेत तेच कारणीभूत असतात. त्याच्यानंतर वनस्पती ना आधार देण्याचं जे कार्य आहे हे देखील स्थूलकोन ऊती करत असतात. आता आपण साध्या स्थायी ऊतींचा जो तिसरा प्रकार आहे कठीण ऊती, याचा अभ्यास करूया. तर कठीण ऊतीचे काही गुणधर्म देखील या भागामध्ये आपण पाहूया. तर कठीण ऊती काय आहेत, एक प्रकारच्या साध्या ऊतींचा प्रकार आहे. ही कठीण ऊतीने बनलेली असते. आता कठीण ऊती ही कठीण ऊतीनं बनलेली असते हे म्हणण्यामागचं देखील कारण आहे. तर ह्याच्यामध्ये आकृतीमध्ये पण तुम्ही पाहू शकता. तर ह्या ज्या काही पेशी आहेत ह्या लिग्निनयुक्त जाड पेशी भित्ती असतात याला. तर हे जे लिग्निन आहे याच्यामुळं काय बनतात, तर या कठीण ऊतीच्या ज्या पेशी भित्ती आहेत ह्या जाड बनतात, ठीक आहे. आणि या ऊतीमधील पेशी कशा आहेत, तर त्या मृत आहेत, म्हणजे सजीव नाही आहेत, ठीक आहे. म्हणजे त्याच्यामध्ये प्रकाश संश्लेषण क्रिया घडणे वगैरे हा प्रकार किंवा पेशी विभाजनाचा प्रकार आपल्याला आढळत नाही. यामधील पेशी अरुंद व लांबट आकाराच्या असतात. इथं आकृतीमध्ये देखील तुम्ही पाहू शकता. तर ह्या जाडीला खूप कमी आहेत, पण आकारानं मात्र जे लांबी जी आहे ही मात्र आपल्याला जास्त पाहायला मिळते. म्हणून काय म्हटलेलं आहे, तर यामधील पेशी अरुंद व लांबट आकाराच्या असतात. यांच्या पेशी भित्ती लिग्निनपासून बनलेल्या असतात. या ऊती देठामध्ये, वाहिनी वृंदाच्या सभोवताली, पानांच्या शिरामध्ये तसेच बीजांच्या व फळाच्या कठीण कवचामध्ये आढळतात. उदाहरणार्थ नारळाचं देखील तुम्ही इथं उदाहरण घेऊ शकता, ठीक आहे. तर त्याचं कवच देखील कठीण आहे की नाही, तर त्याच्यामध्ये देखील आपल्याला लिग्निन युक्त असणाऱ्या जाड पेशीभित्ती असणाऱ्या ह्या कठीण ऊती पाहायला मिळतात, ठीक आहे. तर कठीण ऊतीचे गुणधर्म कोणते सांगायचे आहेत, तर या साध्या ऊतीचा प्रकार, साध्या स्थायी ऊतींचा प्रकार आहे. त्या कठीण पेशींनी किंवा ऊतींनी बनलेल्या असतात. यातील पेशी मृत असतात, अरुंद व लांबट आकाराच्या असतात. याच्या पेशीभित्ती जी आहे ती लिग्निनपासून बनलेली आहे. या आढळतात कुठं, तर देठामध्ये, वाहिनी वृंदाच्या सभोवताली, पानांच्या शिरामध्ये तसेच बीजांच्या व फळाच्या कठीण कवचामध्ये आपल्याला कठीण ऊती ज्या आहेत ह्या पाहायला मिळतील. तर आता आपण कठीण ऊतींची कार्य पाहूया. तर वनस्पतीमध्ये कठीणपणा किंवा ताठरपणा जो आहे तो निर्माण करण्याचं कार्य ह्या कठीण ऊती करत असतात. बीजांचे व फळाचे कठीण कवच जे आहे ह्या कठीण ऊतीच्या साह्यानंच बनवलं जातं. वनस्पतीच्या भागांना मजबूतपणा प्राप्त करून देण्याचं कार्य देखील ह्या कठीण ऊती ज्या आहेत ह्या करतात. म्हणजे साध्या स्थायी ऊतीमधलाच प्रकार कोणता होता, कठीण ऊती, आणि त्यांची कार्य काय आहेत, तर वनस्पतीला कठीणपणा आणि ताठरपणा प्राप्त करून देणे, बीजांची व फळांची जी काही निर्मिती आहे त्याची कठीण कवचाची त्यावेळी मदत करणे, वनस्पतीच्या भागांना मजबूतपणा प्राप्त करून देणे ही कठीण ऊतीची कार्य आहेत. आता आपण अपित्वचा म्हणजे काय आणि त्याचे गुणधर्म कोणते याचा अभ्यास करूया. तर वनस्पतीच्या सर्वात बाहेरच्या स्तराला अपित्वचा असे म्हणतात. म्हणजे वनस्पती जे आहेत त्याच्या सर्वात बाहेर जो स्तर आपल्याला पाहायला मिळतो त्याला आपण अपित्वचा असे म्हणतो. तर अपित्वचा साधारण एका स्तराने बनते. वाळवंटामध्ये आढळणाऱ्या भागातील वनस्पतीमध्ये अपित्वचा फारच जाड असते. आणि असं असण्यामागचं कारण कोणतं आहे, तर तिथं एकतर पाण्याचं प्रमाण कमी असतं आणि उष्णतेमुळे बाष्पीभवनाचा दर जो आहे तो वाढू शकतो आणि तो कमी करण्यासाठी अपित्वचा काय असते, फार जाड असते. पेशी अंतर्गत मोकळी जागा नसते. पेशी एकमेकांना चिकटून असतात. पेशीच्या बाहेरील भित्ती या आतील भित्तीपेक्षा जाड असतात. तर लक्षात घ्यायचं आहे, जो भाग अपित्वचेचा बाहेरील वातावरणाशी निगडीत असतो किंवा ओपन असतो त्या बाजूला अपित्वचा जी आहे त्याचे भित्ती ज्या आहेत ह्या जाड असतात. आतील
भागापेक्षा. अपित्वचेवर काही ठिकाणी छिद्रे दिसतात, त्यांना त्वगरंध्र असे म्हणतात. तर त्वगरंध्र म्हणजे आपण अभ्यास केलेला होता, ज्याला आपण पर्णरंध्र असे म्हणतो किंवा स्टोमॅटा असे देखील म्हणतो. इथं आकृतीमध्ये पण तुम्ही पाहू शकता. तर ही जी काही अपित्वचेचं इथं आपल्याला आकृती पाहायला मिळेल आणि याच्यामध्ये ही जे डॉटसारखे किंवा हे किडनीच्या शेपसारखे आपल्याला आकार पाहायला मिळत आहेत ना, यालाच आपण त्वगरंध्र असे म्हणतो. तर तुम्हाला माहितीच असेल की त्वगरंध्र जे आहेत ती मूत्रपिंडाच्या आकाराच्या दोन ज्या आहेत ना बाजूला त्या पेशी असतात आणि मधी थोडी पोकळी असते, तर याला आपण त्वगरंध्र असे म्हणतो. ठीक आहे. मग याच्यातून नक्की काय होतं तर वनस्पती काय करतात, यातून कार्बन डायऑक्साईड जो वायू आहे तो आतमध्ये घेतात, अन्नाची निर्मिती करतात आणि त्याच्यातून निर्माण झालेला जो ऑक्सिजन वायू आहे हा बाहेर या त्वगरंध्रामार्फतच फेकला जातो. आणि यामुळे शरीराचं जे तापमानाचं नियमन आहे वनस्पतीच्या हे देखील करण्यासाठी मदत कोण करत असतात तर ही त्वगरंध्र म्हणजे स्टोमॅटा करत असतात. आता इथं पाहिजे अपित्वचेवर काही ठिकाणी छिद्रे दिसतात, त्यांना त्वगरंध्र असे म्हणतात. या त्वगरंध्राभोवती दोन मूत्रपिंडाच्या आकाराच्या पेशी असतात, त्यांना रक्षक पेशी असे म्हणतात. वनस्पतीतील बाष्पोत्सर्जनासाठी त्वगरंध्र मदत करते. आता बाष्पोत्सर्जनासाठी म्हणजे काय तर तुम्हाला माहिती आहे की वनस्पती काय करतात, मुळांद्वारे क्षार आणि पाणी शोषतात. ठीक आहे. पण जे काही शोषून घेतलेलं पाणी आहे त्या सर्वाचीच गरज वनस्पतीला नसते. तर यातील जे जास्तीचं पाणी आहे तर हे फेकण्यासाठी वनस्पती ह्या त्वगरंध्राचा उपयोग करतात. याच्यामुळे दोन फायदे होतात. एक तर जास्तीचं पाणी बाहेर फेकलं जातं आणि हे जे काही बाहेर फेकलेलं पाणी बाष्पाच्या स्वरूपातलं असतं तर ते वनस्पतीच्या आसपासचं जे तापमान आहे हे कमी करण्यासाठी मदत करतं. ठीक आहे. म्हणजे इथून काय होते तर या त्वगरंध्रामधून वायूंची देवाणघेवाण म्हणजे कार्बन डायऑक्साईड आत घेणे, ऑक्सिजन बाहेर सोडणे ही देखील क्रिया होते. त्याचबरोबर बाष्पोत्सर्जन जी क्रिया आहे याच्यातून जास्तीचं पाणी तर बाहेर फेकलंच जातं, त्याचबरोबर वनस्पती जी आहे त्याचे तापमान जे आहे आसपासचं हे स्थिर ठेवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी ही क्रिया मदत करते. आता आपण अपित्वचेची जी कार्य आहेत त्यांचा अभ्यास करूया. तर वनस्पतीच्या आतील भागाचे संरक्षण करण्याचं कार्य अपित्वचा करत असते. तर तुम्ही पाहिलं आहे तर अपित्वचा ही काय आहे, वनस्पतीच्या सर्वात बाहेरील भाग जो आहे तो म्हणजे अपित्वचा आहे. मग ही अपित्वचा जी काय करते तर वनस्पतीच्या आतील भागांचे संरक्षण करते. काही वेळा अपित्वचेतून निघणारा मेणासारखा पदार्थ वनस्पतीतील पाणी बाहेर जाण्यापासून त्याचे संरक्षण करतो. म्हणजे या अपित्वचेमधून एक मेणासारखा पदार्थ बाहेर पडतो आणि तो वनस्पतीच्या बाहेर म्हणजे अपित्वचेच्या देखील बाहेर आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे. तर हा कार्य काय करतो तर पाणी जे आहे वनस्पतीमधलं ते बाहेर जाण्यापासून त्याचं संरक्षण करतो. वनस्पतीला होणाऱ्या जखमापासून देखील अपित्वचा त्याचं काय करत असते तर रक्षण करत असते. कारण अपित्वचा ही बाह्य त्वचा आहे. ठीक आहे. त्यामुळे वनस्पतीला जर जखमा होणार असतील तर त्याचं रक्षण करण्याचं कार्य देखील अपित्वचा करत असते. वनस्पतीमध्ये शिरणाऱ्या परोपजीवी कवकांपासून रक्षण करते. आता समजा काही जर सूक्ष्मजीव वनस्पतीवरती आल्यानंतर ते जर वनस्पतीच्या आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत असतील तर याला अपित्वचा जी आहे ती अडथळा निर्माण करते. म्हणून काय म्हटलेलं आहे तर वनस्पतीमध्ये शिरणाऱ्या परोपजीवी कवकांपासून अपित्वचा काय करत असते रक्षण करत असते. वनस्पतीच्या मुळावरती आढळणारी अपित्वचा पाण्याचे शोषण करते. तर अपित्वचा ही जमिनीच्या वर जो काही वनस्पतीचा भाग आहे फक्त तिथंच पाहायला मिळत नाही, तर जी वनस्पतीची मुळं आहेत ठीक आहे त्याच्यावरती सुद्धा आपल्याला अपित्वचा पाहायला मिळते. मग तिथं हिचं कार्य काय असतं तर पाण्याचं शोषण करणं हे वनस्पतीच्या मुळांशी असणाऱ्या अपित्वचेचं कार्य असतं. बाष्पोत्सर्जन जे आहे मगाशी सांगितलेलं होतं की वनस्पती जास्तीचं पाणी काय करतात त्वगरंध्रामार्फत बाहेर फेकतात. ठीक आहे. तर याच्यावरती नियंत्रण ठेवण्याचं कार्य देखील कोण करत असतं तर अपित्वचा करत असते. आता आपण रक्षक ऊतींचा अभ्यास करूया. तर वनस्पतीचे वय वाढत जाईल तसे त्याच्यातील बाहेरील संरक्षणात्मक ऊतीमध्ये काही ठराविक बदल घडत असतात. तर तुम्हाला माहिती आहे छोटंसं जे रोपटं आहे ते अतिशय कोवळं असतं. ठीक आहे. किंवा बेंट होत असतं, वाकत असतं, त्याच्यामध्ये भरपूर लवचिकता असते. पण जेव्हा याचंच रूपांतर मोठं झाल्यानंतर एखाद्या वृक्षामध्ये होतं
ठीक आहे. तर त्याच वेळेस आपल्याला त्याच्यामध्ये भरपूर बदल पाहायला मिळतो. म्हणून काय म्हटलेलं आहे, वनस्पतीची वय वाढत जाईल तसेच त्यांच्यातील बाहेरील संरक्षणात्मक ऊतीमध्ये काही ठराविक बदल घडत असतात. देठातील अपित्वचेची जागा दुय्यम वर्धिष्णू ऊतींची पट्टी घेत असते. तर देठामध्ये जी काही अपित्वचा आहे त्याची जागा दुय्यम वर्धिष्णू ऊतींची पट्टी घेते. त्यामुळे काय होतं, तर बाहेरील पेशी थरातील पेशी ज्या आहेत या आतील पेशी थरापासून दूर होतात. आणि हे कशामुळे घडतं, तर दुय्यम वर्धिष्णू ऊतींची जी पट्टी आहे ती काय करते, तिथं जागा घेते. त्यामुळं काय होतं, तर बाहेरील पेशी थरातील पेशी या आतील पेशी थरापासून काय होतात, तर दूरवर जातात. आता अशा अनेक थरांची जाड काय बनते, तर साल बनते. तर तुम्ही झाडांची साल पाहिली असाल तर ती अतिशय खडबडीत कठीण असते, ठीक आहे, आणि जाड असते. तर आता अशा अनेक थरांची काय झाली, तर जाड साल जी आहे ती बनते. या सालातील पेशी मृत असून एकमेकांना चिकटून असतात. म्हणजे वनस्पतीमध्ये ज्या काही पेशी आहेत ज्या मृत होतात, ठीक आहे, तर त्या हळूहळू काय केल्या जातात, तर त्या वनस्पतीच्या बाहेर सरकतात. आणि या वेळेसच ह्या मृत पेशी ज्या आहेत त्या एकमेकांना काय होतात, चिकटून काय तयार होते, तर ती साल तयार होते. त्यामध्ये पेशी अंतर्गत मोकळी जागा नसते. या पेशींच्या पेशीभित्तीमध्ये सुबेरिन नावाचा एक पदार्थ असतो. तर आपल्याला माहिती आहे की प्रत्येक वनस्पती पेशी जी आहे त्याला काय आहे, पेशीभित्ती आहे. तर या पेशीभित्तीमध्ये सुबेरिन नावाचा पदार्थ असतो आणि याच सुबेरिनमुळे पेशीभित्ती पाणी आणि वायुरोधक होतात. म्हणजे जरी प्रश्न विचारला की रक्षक ऊतींचं जर कार्य सांगत असताना विचार केला तर पेशी भित्ती पाणी आणि वायुरोधक का बनतात, तर जो सुबेरिन नावाचा पदार्थ आहे त्याच्यामुळंच काय होतात, या पेशी भित्ती पाणी आणि वायुरोधक बनतात. याआधी आपण वनस्पतीमधील ज्या साध्या स्थायी ऊती होत्या त्याच्यामध्ये प्रकार 3 पाहिलेले होते. मृदू ऊती होत्या किंवा स्थूलकोन ऊती होत्या आणि कठीण ऊती होत्या. आता आपण त्यातला पुढचा प्रकार पाहायचा आहे तो म्हणजे संयुक्त स्थायी ऊती. तर एकापेक्षा जास्त प्रकारच्या पेशीपासून बनलेल्या ऊतींना संयुक्त स्थायी ऊती असे म्हणतात. म्हणजे संयुक्त स्थायी ऊतीमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या पेशी पाहायला मिळतात. म्हणजे एकाच प्रकारच्या पेशीने या बनलेल्या नसतात. या सर्व पेशी ज्या आहेत त्या एकत्रितपणे काय करतात, तर कार्य करत असतात. वनस्पतीमध्ये असणाऱ्या संयुक्त स्थायी ऊती म्हणजे प्रकाष्ठ आणि परिकाष्ठ. म्हणजे लक्षात घ्यायचं आहे, तर संयुक्त स्थायी ऊतीचे आणि परत 2 प्रकार पडतात, प्रकाष्ठ आणि परिकाष्ठ. आता आपण वनस्पतीतील संयुक्त ऊती ज्या आहेत त्यातला पहिला प्रकार तो म्हणजे प्रकाष्ठ ऊती, याचा अभ्यास करूया. तर प्रकाष्ठ ऊतीची व्याख्या कशी करायची आहे, तर मुळाद्वारे शोषलेले क्षार आणि पाणी वनस्पतीच्या इतर भागापर्यंत पोहोचवणाऱ्या वाहिनीला प्रकाष्ठ वाहिनी अथवा जलवाहिनी किंवा झायलेम असे देखील म्हणतात. तर लक्षात घ्यायचं आहे, तुम्हाला माहिती आहे तर मुळं जी आहेत ते काय करत असतात, तर जमिनीमधलं क्षार आणि पाणी शोषत असतात. पण मुळांनी हे जे काही शोषलेलं क्षार आणि पाणी आहे ते वनस्पतीच्या इतर भागांपर्यंत कोणती ना कोणती ऊती पोचवते आणि ही ऊती दुसरी तिसरी कोण नाही, तर ती आहे प्रकाष्ठ वाहिनी, ज्याला आपण जलवाहिनी असे देखील म्हणतो किंवा इंग्लिशमध्ये ज्याला झायलेम असे म्हणतात. तर प्रकाष्ठ ऊतीला संयुक्त ऊती असं का म्हणायचं आहे, तर मगाशीच आपण व्याख्या पाहताना पाहिलेली होती की संयुक्त ऊती म्हणजे काय, तर एकापेक्षा अधिक प्रकारच्या पेशींनी या ऊती बनलेल्या असतात. म्हणजे एकाच प्रकारच्या पेशी आपल्याला या ऊतीमध्ये आढळत नाहीत. तर प्रकाष्ठामध्ये कोणकोणत्या प्रकारचे ज्या पेशी आहेत ते प्रकार पाहायला मिळतात, तर ते म्हणजे प्रकाष्ठ वाहिका असतात, प्रकाष्ठ वाहिन्या असतात, प्रकाष्ठ मृदू ऊती असतात आणि प्रकाष्ठ तंतू देखील असतात. म्हणजे अशा विविध प्रकारच्या ज्यावेळेस पेशी एकत्रित येतात तेव्हा प्रकाष्ठ ऊती जी आहे ती तयार होते. या पेशींच्या पेशीभित्ती या जाड असून त्या मृत असतात. वाहिका आणि वाहिन्या नळीच्या आकाराच्या असतात. कारण वाहिका आणि वाहिन्या नळीच्या आकाराच्या असण्यामागचं कारण काय आहे, तर त्यांचं मुख्य कार्य काय आहे, तर मुळांद्वारे शोषलेले क्षार आणि पाणी वनस्पतीच्या इतर भागापर्यंत पोहोचवण्याचं आहे. त्यामुळे त्या काय असतात, तर आकारानं ज्या आहेत या वाहिका आणि वाहिन्या ह्या लांबट आकाराच्या असतात, ठीक आहे, किंवा नळीच्या आकाराच्या असतात. पाणी आणि क्षार वाहून नेण्यास या मदत करत असतात. मृदू ऊती अन्न साठवून ठेवतात आणि पाण्याचे उभ्या दिशेने वहन करतात. म्हणजे यातल्या ज्या काही मृदू ऊती आहेत, कारण आपण काय म्हटलं तर प्रकाष्ठ ऊती ही एक संयुक्त ऊती आहे
आणि याच्यामध्ये आपल्याला वाहिका, वाहिन्या, प्रकाष्ठ, मृदुऊती आणि प्रकाष्ठ तंतू पाहायला मिळतात. वाहिका आणि वाहिन्या काय करतात, या नळीच्या आकाराच्या असतात. त्या पाईपसारखं काम करतात किंवा एखाद्या नळीचं काम करतात आणि पाणी आणि क्षार वाहून नेण्यास मदत करतात. आणि मृदुऊती ज्या आहेत म्हणजे प्रकाष्ठ मृदुऊती या अन्न साठवून ठेवतात आणि पाण्याचे उभ्या दिशेने वहन करण्यास मदत करत असतात. आणि तंतूचे मुख्य जे काही काम आहे ते म्हणजे आधार देणे. हे झाली प्रकोष्ठ जी ऊती आहे याचे सर्व हे आपल्याला गुणधर्म इथं पाहायला मिळाले. आपण वनस्पतींच्या संयुक्त ऊतींचा अभ्यास करत असताना पहिला जो प्रकार पाहिलेला होता तो म्हणजे प्रकाष्ठ ऊती. ठीक आहे, ज्याला आपण जलवाहिनी किंवा काय म्हटलेलं होतं, झायलेम असं देखील म्हटलेलं होतं. आता जो दुसरा प्रकार आहे तो म्हणजे परिकाष्ठ ऊती. तर यातली परिकाष्ठ वाहिनी म्हणजे काय पाहूया आधी. तर वनस्पतीच्या पानामध्ये तयार झालेले अन्न वनस्पतीच्या इतर भागापर्यंत पोहोचविणाऱ्या वाहिनीला काय म्हणतात, परिकाष्ठ वाहिनी असे म्हणतात. आणि याच्यामध्ये ज्या ऊती आढळतात त्यांना आपण परिकाष्ठ ऊती असे म्हणू शकतो. तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की वनस्पतींचं जी काही अन्न निर्मिती आहे ही शक्यतो पानामध्ये होत असते. मग ह्या पानामध्ये जे काही अन्नाची निर्मिती होते, ह्या अन्नाचं वहन वनस्पतीच्या इतर भागापर्यंत करणं गरजेचं आहे. आणि ते करण्यासाठी वनस्पतीमध्ये विशिष्ट प्रकारच्या ऊती किंवा वाहिन्या असतात, ज्याला आपण परिकाष्ठ वाहिनी असे देखील म्हणतो आणि ज्याला इंग्लिशमध्ये फ्लोएम असं देखील म्हणतात. ठीक आहे, किंवा रसवाहिनी असं देखील आपण म्हणू शकतो. तर परिकाष्ठ ऊती ही चाळण नलिका, सहचरी पेशी, परिकाष्ठ तंतू आणि परिकाष्ठ मृदू ऊती अशा 4 प्रकारच्या ऊतींनी बनलेली आहे. म्हणजे आता परिकाष्ठ ऊतीला संयुक्त ऊती असं का म्हटलेलं आहे, कारण एकापेक्षा अधिक प्रकारच्या पेशी आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतात. तर त्या कोणत्या, तर चाळण नलिका आहे, सहचरी पेशी ज्याला सिस्टर सेल असं देखील म्हणतात, परिकाष्ठ तंतू आणि परिकाष्ठ मृदू ऊती जे आहेत हे असे त्याचे 4 प्रकार आहेत. ठीक आहे, आणि अशा 4 प्रकारच्या ऊतींनी परिकाष्ठ जी ऊती आहे याची निर्मिती होत असते. आणि आत्तापर्यंत आपण काय पाहिलेलं आहे, तर वनस्पतीच्या ऊतींचं जे काही वर्गीकरण केलेलं होतं त्याचे प्रकार पाहिले आणि त्यातील प्रत्येक ऊती जी आहे त्याची माहिती आपण मिळवलेली आहे. आणि याच्यानंतर आपण पाहणार आहोत ती म्हणजे प्राणी ऊती आणि त्यांचे जे काही प्रकार आहेत आणि त्यांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. ठीक आहे, तर या व्हिडिओच्या एंडला मी तुम्हाला एक सांगू इच्छिते की तुमचं जे काही यूट्यूब व्हिडिओ असतोय ह्याच्या खाली तुम्हाला माझा व्हिडिओ बघत असताना छोटासा त्रिकोण बाजूला पाहायला मिळेल. तर तो तुम्ही क्लिक केला तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक निळ्या अक्षरामध्ये तुम्हाला लिंक पाहायला मिळेल आणि ह्या धड्याचा जो पुढचा भाग आहे तर तुम्ही त्या लिंकवरती क्लिक करून हा मिळवू शकता. त्यामुळे जर माझा तयार केलेला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला काय होईल, जे काही मी व्हिडिओ घालत जाईन ते सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. धन्यवाद.